ध्यास हो तुझा भाग 9. संध्याकाळच्या सुमारास त्याची कार हिरगावच्या गेटमधून गावात एंटर झाली. पानटपरी, दुकान, चौकात बसलेल्या गावकऱ्यांची नजर त्या कारवर पडली तसे उत्सुकतेने सगळे बघायला लागले. कार केडकरांच्या दारात थांबली. तो कारमधून बाहेर आला तसे सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर पडल्या. 5.10 उंची, नेमगोरा वर्ण, सतत एसीमध्ये राहून त्याचा सावळा रंग थोडा उजाडला होता. जाडसर भुवया, जेलने सेट केलेले केस, ट्रिम बियर्ड, जिमने कमावलेली मस्क्युलर बॉडी, अंगावर ब्लॅक टी शर्ट, स्काय ब्ल्यू जीन्स, पायात ब्रँडेड स्पोर्ट शू. खूपच हँडसम दिसत होता तो. सगळ्यांच्या ओठावर एकच नाव, भारत. आश्चर्याने सगळ्यांचे डोळे विस्फारले. हा तो भारत नव्हताच मुळे, जो सगळ्यांनी 4 वर्ष आधी पाहिला होता. हा IPS भारत तुकाराम केळकर होता. त्याचा दरारा काही औरच. भारतने सगळ्यांना बघून स्माईल केली तसे लगेच सगळ्यांनी त्याच्यावरून नजर फेरली आणि त्यांच्या घरी निघून गेले. भारत आश्चर्याने सगळ्यांना बघायला लागला, पण डोक्यातील विचार झटकून तो आत जाऊ लागला. पण त्याला त्याचे घर भक्कास भासत होते. आपसूक त्याचा वेग मंदावला. हळूहळू पावलं टाकत तो अंगणात दाखल झाला. त्याची गोंधळलेली नजर चौफेर फिरू लागली. नेहमी अंगणात सुंदर रांगोळी रेखाटली असायची, आज ती नव्हती. अंगणातील तुळस कोमेजल्यासारखी दिसत होती. संध्याकाळच्या वेळेला उघडा राहणारा दरवाजा आज बंद होता. जणू घर रुसले असावे, भास झाले त्याला. एवढा बदल का जाणवत आहे, विचार करतच भारतने दरवाजा ठोठावले. 1-2 वेळा दरवाजावर नॉक करूनही कोणी दरवाजा उघडले नाही. मागच्या अंगणात भांडी घासत असलेल्या दीपाने हात धुतले आणि पडतच आत येत दरवाजा उघडले. दारात भारतला बघून ती शॉक झाली, तर दीपाला बघून भारतच्याही ओठावरची स्माईल गायब झाली. कुठे त्याने भूमीला इमॅजिन केले होते. त्याला बघताच तिचे एक्सप्रेशन कसे होतात ते त्याला बघायचे होते. पण दीपाला बघून त्याचा हिरमोड झाला. भाऊजी, दीपा आश्चर्याने पुटपुटली. ती पुतळ्यासारखे त्यालाच बघायला लागली. दीपा, कोण आले ग? त्यांच्या बेडरूममधून बाहेर येत बबिताने विचारले. त्यांचा आवाज ऐकून दीपा दारातून बाजूला झाली. तसे भारत आत आला. आई? भारतने त्यांना आवाज दिले. तसे बबिता शॉक झाल्या. भारतने त्यांच्या पायात झुकून आशीर्वाद घेतला. तसे त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी जमा झाले. हात आपसूक त्याच्या डोक्यावर गेले. बाबा शेतावर आहेत का? घरात नजर फिरवत भारतने विचारले. पण त्याची नजर बाबाला नाही तर भूमीला शोधत होती. कधी एकदा तिला बघतो आणि तिला मिठीत घेऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो असे झाले त्याचे. आज 4 वर्षानंतर त्याची भूमी त्याच्या जवळ असणार होती. त्याला सांगायचे होते या 4 वर्षात त्याने तिला किती मिस केले. यावेळी तिला वासनेने नाही तर प्रेमाने जवळ करायचे होते. तिच्या तणासोबत तिचे मनही फुलवायचे होते. सांगायचे होते तिला तो तिच्यावर खूप प्रेम करतो. तिची नाराजी घालवायची होती. तिची माफी मागायची होती. पण ती आहे की अजूनही त्याच्या नजरेपासून दूर होती. तो पुरताच बेचैन झालेला. आई पाणावलेल्या नजरेने त्याला फक्त बघतच राहिल्या. त्यांचा काहीही रिस्पॉन्स न बघून शेवटी भारतच बोलला, मी शेतावरून बाबाला घेऊन येतो. बोलून आईचे काही न ऐकता भारत शेताकडे निघून गेला. आई धापकन सोफ्यावर बसल्या तर दीपा हे सुन्न होऊन भिंतीला टेकून उभी होती. काय ग बबी, कोण आलेलं? हातात काठी घेऊन बाबा रूमच्या बाहेर आले. भारत. आई शून्यात हरवत बोलल्या. भारत? कुठे आहे तो? मला का नाही भेटला? म्हातारे डोळ्यात चमक आली. बाबा घाईने दरवाजाकडे गेले, पण भारत बाहेर नव्हता. तो शेतावर गेला भूमीला आणायला. आई बोलल्या. तसे बाबा सुन्न झाले. भूमी कुठे आहे त्याला कळता कामा नये. खूप मेहनतीने पोर इथवर पोहोचली. भारतला बघेल तर ती कमजोर पडेल. आपल्याला भूमीला कमजोर पडू द्यायचं नाही. आजवर भूमीने खूप वाट पाहिली भारतची. त्याला खरंच मनापासून भूमी हवी असेल तर आता तो वाट बघेल तिची. वचन दे मला, तू त्याला काहीही सांगणार नाहीस. बाबा काहीसे पॅनिक झाले. बबिता घाईने त्यांच्याजवळ गेल्या. बाबाच्या हाताला पकडून त्यांना सोफ्यावर बसवले. अहो शांत व्हा. भूमी तुम्हाला असे बघेल तर माझ्यावर नाराज होईल ती. बबिता त्यांना समजावत बोलल्या.
तू आधी वचन दे, तू भूमीविषयी भारतला काहीही सांगणार नाहीस. बाबा त्यांच्या शब्दावर ठाम होते. बबिताने लगेच त्यांच्या हातात हात दिले. दीपा, तूही काही सांगायचे नाहीस. बाबा बोलले तशी दीपाने होकारात मान हलवली आणि तिचे उरलेले काम करायला निघून गेली. आई बाबा त्यांच्या विचारात हरवले. भारत भूमीच्या ओढीने शेतात आला. तिन्ही सांजवेळ झालेली. शेतातील सगळे लोक घराच्या दिशेने निघाले होते. भारत भूमीला त्यांच्या शेतामध्ये शोधू लागला, पण ती त्याला कुठेही दिसली नाही. घराकडे जाणारी माणसं भारतला आश्चर्य मिश्रित नजरेने बघायला लागले. भूमी, भारतने दोन्ही हात तोंडावर ठेवून मोठ्याने तिला हाक मारली. त्याला अपेक्षित होते त्याचा आवाज ऐकून भूमी पडतच त्याच्या जवळ येईल. त्याला अनामिष नजरेने बघेल. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतील. तो हसून त्याचे हात बाजूला करेल आणि ती रडतच त्याच्या मिठीत येईल. त्याच्या स्पर्शाने त्याचे बेचैन मन शांत होईल. काय काय नाही स्वप्न पाहिले त्याने घरापासून शेतापर्यंत येताना, पण त्यातलं काहीही घडलं नाही. भूमी अजूनही त्याला कुठे दिसली नाही. तो अस्वस्थ होऊन तिला शोधत तलावाजवळ गेला, तर तिकडेही ती नव्हती. त्याने सगळीकडे तिला शोधले, पण ती नव्हतीच. तो तसाच अस्वस्थ मनाने घरी परतला. त्याला बघताच दीपाने त्याला पाणी, चहा आणून दिले. त्याचे लक्ष अजूनही बाबांकडे नव्हते. आई, भूमी कुठे दिसली नाही. माहेरी गेली आहे का? भारतने शेवटी विचारलेच. आईने बाबाला पाहिले. त्याने नजरेनेच नकार दिला. दीपा, तुझी ताई कुठे आहे? भारतने दीपाकडे रोखून पाहिले. तशी ती घाबरली. भाऊजी तर तो फक्त नावालाच होता. भूमीसोबत लग्न झाले तेव्हापासून पहिल्यांदाच तो दीपासोबत बोलत होता. तिला त्याच्या नजरेची, परत तो मोठा साहेब आहे याचीही भीती वाटली. दीपा, तो स्वयंपाकाचं बघ बाळा, परत तुझा अभ्यासही आहे, बबिता बोलल्या. तसे दीपा घाईने किचनमध्ये निघून गेली. मला कोणी सांगणार आहे का भूमी कुठे गेली? भारतने अस्वस्थ स्वरात विचारले. आता मात्र बाबाला त्याचा रागच आला, पण त्यांनी काही बोलायचे टाळले. तू अशी का वागत आहेस आई? मला सांगत का नाहीस भूमी कुठे गेली? शेवटी भारतचे पेशन्स संपले. तसे तो चिडून बोला. मला नाही माहीत. बबिता त्याच्याकडे न बघताच वृक्षस्वरात बोलल्या. तुला नाही माहीत म्हणजे? भूमी तुझी सून आहे आई, मग ती कुठे गेली असे कसे तुला माहीत नाही? कपाळावर आठ्या पाडून भारत आईला बघायला लागला. तू इथे का आलास भारत? बबिताने अचानक वृक्षस्वरात विचारले. असे का विचारत आहेस आई? हे माझे घर आहे. तुला नेहमीच माझ्याकडे तक्रार होती ना, मी काही काम करत नाही, तुम्हाला मदत करत नाही. आता तीही चिंता मिटली. बघ, तुझा लेक IPS ऑफिसर झाला. आता आपले दुःखाचे दिवस गेले. भारत जरा गर्वानेच बोलला. बबिता त्याला बघतच राहिल्या. या भारतमध्ये त्यांचा मुलगा त्यांना दिसलाच नाही. तो कोणीतरी परका मुलगा होता, जो फक्त स्वतःचे गुणगान गात होता. बरं, ते सगळं जाऊ दे. आता तरी सांग ना, भूमी कुठे गेली? भारत अधीर होऊन बोलला. आता मात्र बाबाला त्याचा रागच आला. खूप लवकर आठवण आली तुला तिची. तेव्हा नाही का जाणीव झाली, जेव्हा तू तिला सोडून निघून गेलास? परत आलास तेव्हा कोण्या अनोळखी मुलीला घेऊन स्वतःच्या बायकोसमोर तिची काळजी घ्यायचास, रात्र रात्र तिच्यासोबत हसून खेळून बोलायचास. तेव्हा नाही का जाणीव झाली तुझी बायको तुझ्या एका प्रेमळ शब्दासाठी आसुसलेली आहे? आणि आज तब्बल 4 वर्षांनी तुला तुझ्या बायकोची आठवण आली, होय रे? बाबा चिडून बोलले. या 4 वर्षात तू कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेस ती कशी आहे? सुखात आहे की दुःखात? तिला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा कुठे होतास तू? मोठा साहेब झालास हे सुद्धा आम्हाला दुसऱ्यांकडून कळले. एवढी काय चूक होती आमची सांग ना? त्या पोरीने एकटीने स्वतःच्या खांद्यावर आमची जबाबदारी घेतली. आम्ही तुला जन्म दिले, पण मुलाचे कर्तव्य तिने पूर्ण केले. अशा सोन्यासारख्या मुलीला तू फक्त दुःख दिलेस भारत, आणि यासाठी आम्ही कधीच तुला माफ करणार नाही. आईचे बोलणे ऐकून भारतने अपराधी भावनेने नजर झुकवली.
भारत आईच्या शेजारी बसला. त्याने हळूच त्यांचे हात हातात घेतले. आई, मान्य, चूक झाली माझी. एकदा माफ नाही का करू शकत? मी आता परत आलो ना, मी सगळं ठीक करतो. मला एकदा सांग भूमी कुठे आहे? मी वचन देतो यानंतर तिला कधीही त्रास होईल असं वागणार नाही. भारत त्यांना आश्वस्त करत बोलला. आईने नजर उचलून त्याला पाहिले. कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी तू माफी मागणार भारत? बबिता पाणावलेल्या नजरेने त्याला बघायला लागल्या. म्हणजे? नकळून भारतने आईला विचारले. तसे आईने बाबांकडे पाहिले तेव्हाच भारतची नजर बाबांकडे वळली. त्याचे बाबा खूप वेगळे दिसत होते. त्यांची तब्येतही खालावली होती. हातात काठीही आली. भारत आश्चर्याने त्यांना बघायला लागला. आई, बाबाला काय झालं? त्यांना बरं नव्हतं तर मला फोन का केले नाहीस? भारत बोलला. खरंच तुझ्याकडे आमचा फोन उचलायला वेळ होता? तुझे मित्र, मैत्रिणी, अभ्यास हेच तुझे विश्व. तुझा राग एवढा मोठा होता की भूमीने कितीतरी वेळा फोन करूनही तू तिच्याशी एका शब्दाने बोलला नाहीस. आणि तू आज तोंड वर करून विचारतोस आम्ही तुला फोन का केले नाही? भलेही आज तू मोठा साहेब जरी झाला असशील तरी तू नात्यामध्ये हरलास. भूमी जिथे आहे सुखरूप आहे. तिची आणि आमची चिंता करण्याची तुला काही एक गरज नाही. आम्ही समर्थ आहोत स्वतःला सांभाळायला. आजवर सांभाळले, पुढेही सांभाळून घेऊ. तू घर म्हणून आलासच आहेस तर पाहुण्यासारखा 2 दिवस राहा आणि नसेल राहावंसं वाटत तर दरवाजा खुला आहे. बबिता जरा कठोर स्वरात बोलल्या. बोलताना त्यांच्या मनाला खूप यातना होत होत्या. शेवटी तो होता तर त्यांच्या पोटचा गोडा, पण त्याने जे भूमीसोबत केले तेही तर विसरण्यासारखे नव्हते. भारत त्यांच्या बोलण्याने पुरता उठला. आईचा राग तो समजू शकत होता, पण एवढं टोकाचे बोलणे कधी त्याने अपेक्षित केले नव्हते. असे काय झाले या 4 वर्षात की आई बाबा त्याच्यावर एवढे नाराज झाले? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, भूमी कुठे आहे? तो विचाराच्या ओघात तसाच त्याच्या रूममध्ये गेला तर रूम अगदीच नीरस भासली. त्याची काही बुक्स टेबलवर छान रचून ठेवले होते. तिथल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी होत्या, पण रूममधील जिवंतपणा नाहीसा झाला होता. त्याने कबर्ड उघडले तर भूमीच्या काही साड्या नजरेस पडल्या. त्याने एक साडी हातात घेतली आणि बेडवर बसला. त्याने हळूच तिचा सुगंध नाकात भरून घेतला. त्या सरशी त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आले. तू मला सोडून कुठे गेलीस भूमी? तुझ्याविषयी कोणी मला काहीच सांगत नाही आहेत. आता कुठे शोधू मी तुला? भारत व्याकुळ स्वरात पुटपुटला. त्याने गावात येताना जे स्वप्न पाहिली होती ती सगळी धुळीस मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी भारत मागच्या अंगणात आला तर दीपा गाईला चारा पाणी घालत होती. भारतही गोठ्याकडे गेला. दीपा, भारतने तिला हाक मारली. तसे तिच्या कामात व्यस्त असलेली दीपा दचकली. हा भाऊजी. भारतला बघून दीपाने नजर झुकवली. घसा कोरडा पडला. तिला कळले तो काय विचारेल, पण त्याने काय उत्तर द्यावे तिला कळतच नव्हते. बिचारी नुकतीच 10वी मध्ये शिकत होती. अगं घाबरतीस का? तुझा भाऊजी आहे मी, कोणी राक्षस नाही. भारत तिला नॉर्मल करण्यासाठी जरासा हसून बोलला. तसे दीपाने नजर उचलून त्याला पाहिले, पण लगेच नजर चोरली. किती सुंदर दिसतात भाऊजी. म्हणूनच ताई वेडी झालेली यांच्यासाठी. पण हे आहेत की माझ्या ताईला खूप त्रास दिले तुम्ही. आता तुम्हाला कळेल त्रास कसा असतो ते. दीपा मनातच तोंड वाकडे करत बोलली. प्रत्यक्षात तर ती भारतला पुढ्यात बघून तिची बोबडी वळली होती. भारत तिच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव न्याहाळत होता. तू इकडे कधीपासून राहायला आली? भारतने विचारले. 2 महिने झाले. मान खाली घालून हाताची चुडबुड करत दीपा बोलली. अच्छा, तुझ्या ताईला कामात मदत करायला म्हणून तुला बोलावून घेतले असेल तिने, हो ना? भारत तिच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. छे छे, माझ्या ताईला मदतीची कधी गरज नसते. ती कामाला थकत नाही. ते तर ती. बोलता बोलता दीपा शांत झाली. तिने जीभ चावली. बोलण्याच्या ओघात तिने भूमीविषयी आता सांगितलेच असते. ती तर काय? भारत डोळ्यात चमक घेऊन तिला बघायला लागला. दीपा, चहा झाला का ग?
बबिताचा आवाज कानावर आला तसे दीपा पडतच आत गेली. भारतने चिडून त्याच्या केसात हात फिरवले. एवढं काय सस्पेन्स ठेवतात? माझी बायको आहे ती आणि मलाच कोणी सांगायला तयार नाही. भारत वैतागून पुटपुटला. त्याची नजर गौरीकडे गेली. पुण्याहून परत आला तेव्हा त्याने पाहिले होते भूमीला गौरीसोबत बोलताना. तो तिच्याजवळ गेला. त्याने हळूच गौरीच्या पाठीवरून हात फिरवले तसे ती बाजूला झाली. तीही नाराज होती. भारत गालातच हसला. तुलाही माझा राग येतोय का? मला कळते मला यायला उशीर झाला, पण मी कामात अडकलो होतो. गौरी, तुला माहीत असेल ना भूमी कुठे आहे? सांग ना मला. तिला बघायला डोळे आसुसले ग. बोलताना भारतचा स्वर हळवा झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. गौरीच्याही डोळ्यात पाणी भरले. पण बिचारी ती काय सांगणार होती? भूमी ही तुझ्यापेक्षा जास्त आसुसली होती तुला बघायला, तुला भेटायला. शेवटी तिनेच तुझ्याजवळ येण्यासाठी तिचा रस्ता निवडला. भारत गावातही फेरफटका मारून आला. कुठून तरी त्याला भूमीविषयी माहिती मिळेल, पण जणू सगळ्यांनीच तोंडाला कुलूप लावले होते. 1 दिवसासाठी भूमीच्या माहेरीही जाऊन आला तो, पण निराशाच हातात आली. शेवटी नाराजीतच तो त्याच्या ड्युटीच्या ठिकाणी परतला. 2 दिवसानंतर भारतने 15 दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या होत्या. त्याने विचार केले गावाला जाऊन भूमी, आई बाबा सगळ्यांना त्याच्यासोबत घेऊन येईल. पण भूमी तर नव्हतीच, पण त्याच्या आई बाबांनीही त्याच्यासोबत जायला नकार दिले. तो खूप अस्वस्थ झालेला. आई बाबाचे तुटक वागणे, भूमीचे गायब असणे. कधी नव्हे ते भारत त्याच्या सरकारी बंगलोमध्ये बसून ड्रिंक करत होता. तेव्हाच डोरबेल वाजली. मेडने दरवाजा उघडले तर दीप होता. भारत गावावरून परत आला कळताच तो भारतला भेटायला आला होता. भारत ज्या जिल्ह्यामध्ये SP होता त्याच जिल्ह्यात दीप नायब तहसीलदार होता. नशिबाने दीपची जिल्ह्याच्या तहसील ऑफिसमध्ये पोस्टिंग झालेली, त्यामुळे विकेंडला दोघांचे भेटणे व्हायचे. साहेब आहेत? दीपने मेडला विचारले. मेडने होकार भरले तसे दीप लगबगीने आत आला. भारतला ड्रिंक करताना बघून त्याला धक्काच बसला. भारत, तू ड्रिंक करत आहेस? दीप आश्चर्याने बोलला. भारतने नजर उचलून त्याला पाहिले. दीप? भारतने नशेत त्याला आवाज दिले. ओठावर हसू होते त्याच्या, पण डोळ्यात पाणी. केस अस्ताव्यस्त झालेले. नेहमी स्वतःच्या इमेजची काळजी असणाऱ्या भारतची अशी अवस्था बघून दीप गोंधळला. भारत, ही काय अवस्था केलीस तू स्वतःची? आणि ड्रिंक? तू वेडा झालायस का? पहिल्यांदा ड्रिंक करतोस, तेही एवढं की तुला सूद नाही. दीपने रागाच्या भरात भारतच्या हातातून ड्रिंकचे ग्लास ओढून घेतले. भारत नशेत झिंगत सोफ्यावर बसून होता, नजर शून्यात हरवलेली. काय झाले भारत? तू गावाला जाताना किती आनंदात होतास, मग तू लगेच परत का आलास? दीप बोलला. सगळं संपलं दीप. मी हरलो. IPS ऑफिसर भारत केळकर हरला. भारत बडबड करू लागला. त्याच्या डोळ्यातून पाणी गालावर उघडले. दीप गोंधळलेल्या नजरेने त्याला बघायला लागला. तू मला क्लिअर सांगणार आहेस का काही? दीप वैतागून बोलला. भूमी, माझी वाईफ, मला सोडून गेली यार. कुठे गेली, कशी आहे, तिच्याविषयी कोणी मला काही सांगितले नाही. मला ती हवी आहे. आय मिस्ड हर. भारत बोलला, पण त्याचे बोलणे ऐकून मात्र दीपच्या पायाखालची जमीनच सरकली. नजरेसमोर भूमीचा निरागस चेहरा तरळून गेला. भूमी वहिनी तुझी वाईफ? दीप शॉकमध्ये पुटपुटला. भारतने होकारात मान हलवली. तुझे लग्न झाले? भूमी वहिनी तुझी वाईफ? हे सगळे काय आहे भारत? आणि एवढे वर्ष तू आम्हाला काही बोललास का नाहीस? दीप आता चिडून बोलला. आम्ही सगळे तिला तुझ्या घरची मेड समजत होतो, तरी तू एका शब्दाने सांगितले नाहीस ती मेड नाही, तुझी वाईफ आहे. का भारत? तू आम्हाला खरं सांगितले असतेस तर आम्ही तुला फासावर नसते चढवले. ओ गॉड, बिचाऱ्या वहिनी. ती त्रिशा काय नाही बोलली तिला, तरी एका शब्दाने तिने उलट उत्तर दिले नाही. तू असा कसा वागू शकतोस भारत?
दीपचा राग अनावर होऊ लागला, पण भारत मात्र शून्यात हरवला. तो कुठे चुकला याचा तो विचार करत असावा. नाशिक. भूमी बेडवर पडून बुकच्या मध्ये असलेला भारतचा फोटो एकटक बघत होती. ओठावर हसू होते तिच्या. अहो, माझी जॉईनिंग पोलीस स्टेशनला होईल तेव्हा कधी भेट होईल का आपली? समजा कधी तुमच्या पुढ्यात आले तर मला तुम्ही ओळख दाखवाल ना? भूमी मनातच भारतला आठवत बोलली, पण लगेच तिचा चेहरा उतरला. तुम्ही मला तुमच्या लायक नाही समजत, म्हणूनच परत आला नाहीत हो ना? भूमी विचार करू लागली. तिचे डोळे पाणावले. दिया, पूजा, सोनाक्षी तिलाच बघत होत्या. ही नेहमीच काय विचार करत असते ग? एवढं थकूनही तिच्यात एवढी एनर्जी कुठून येत असते? पूजा हळूच पुटपुटली. वाचत कुठे असते, पेज तर कधीच पलटताना दिसत नाही. सतत कुठेतरी बघत असते. आज तिचे सिक्रेट शोधून काढेनच मी. दिया तिरकस हसून बोलली. तिने भूमीला त्रास द्यायला म्हणून तिच्या हातातून बुक ओढून घेतले तसे भूमी भानावर आली. दिया, बुक दे माझं, भूमी चिडून बोलले. तिचा आवाज ऐकून रूममधील सगळ्या मुली तिला बघायला लागल्या. नाही देणार. बघू जरा तुझ्या बुकमध्ये असं काय स्पेशल आहे की तू रोज चोरून बघत असतेस? दिया हातात बुक गोल फिरवत हसून बोलली. स्टॉप इट यार, का सारखंच तिला टार्गेट करत असतेस? रात्रीचे 10 वाजले, झोपायचे सोडून तिला का त्रास देत आहात? सुविधा चिडून बोलली. तू गप ग. दिया, तू बघ काय आहे त्यात, पूजा बोलली. सुविधाकडे दुर्लक्ष करत दियाने बुक उघडले तर आत असलेली फोटोकॉपी तिच्या नजरेस पडली, पण ती उलटी असल्यामुळे ती कोणाची पिक आहे हे मात्र कळले नाही. ओय होय, फोटो देखो भाई, इस गवार का भी बॉयफ्रेंड है. बघू जरा या गवारची चॉईस कशी आहे. दिया फोटो पलटवून बघणारच की भूमीने तिच्या हातातून फोटो ओढून घेतला. आजवर मी तुला काही बोलले नाही, पण याचा अर्थ असा नाही मी तुला घाबरते. परत माझ्या वस्तूला हात लावलेस तर याद राख, तुझे हेच हात तोडून तुझ्या गळ्यात बांधेन. भूमी दियाच्या डोळ्यात बघत चिडून बोलली. तिचे डोळे अक्षरशः आग ओकत होते. रागाने तिचे श्वास फुलले. सगळे अवाक होऊन तिला बघतच राहिले. नेहमीच गरीब गाय बनून राहणाऱ्या भूमीचे हे रौद्र रूप बघून दियाही घाबरली, पण सुविधाच्या ओठावर हसू फुलले. भूमीने सगळ्या मुलींवर जळजळीत कटाक्ष टाकला आणि फोटो घेऊन ती रूमच्या बाहेर पडली. ती सरळ ग्राउंडमध्ये गेली. या वेळेला तिथे कोणीही नव्हते. ती तिथेच एका पायरीवर बसली आणि फोटोला उराशी कवटाळले तसे तिच्या डोळ्यातून वाट काढत अश्रू गालावर ओघळले. तुमच्या मनात माझ्यासाठी काही भावना नसतील, पण मी तुमच्यावर खूप प्रेम करते अहो. प्रत्यक्षात नसले तरी स्वप्नात तुमच्यावर फक्त माझा अधिकार आहे. मी ते स्वप्न कोणालाही तोडू देणार नाही. भारतच्या फोटोवरून प्रेमाने बोट फिरवत भूमी बोलली. नकळत तिचे मन भूतकाळात विहार करू लागले. अजाणतेपणी तिच्या दुःखाचे कारण तो जरी असला तरी तिचे प्रेरणास्थानही तोच होता. अभ्यासात जराही रुची नसलेल्या तिने तिची जबाबदारी सांभाळून घेतच कसे स्वतःला अभ्यासात झोकून दिले होते. फ्लॅशबॅक. धो धो पडणाऱ्या पावसाच्या सरी, वातावरणातील गारवा आणि त्याला मंत्रमुग्ध करणारी त्याच्या मिठीत विसावलेली ती. भारत हळूहळू तिच्याजवळ झुकू लागला. तो पुरताच तिच्यात हरवला होता. त्याला तर हेही भान राहिले नाही, त्याच्या मिठीत असलेली भूमी नाही तर त्रिशा आहे. त्रिशालाही त्याच्या स्पर्शाची ओढ जाणवली. भारतच्या स्वतःहून पुढाकार घेणे तिला आवडून गेले. कुठेतरी तिच्या मनात त्याच्याविषयी प्रेम भावना उमलायला लागल्या होत्या. ते डोळे मिटून त्याच्या मिठीत शांत उभी होते. भारत त्रिशाच्या ओठावर ओठ टेकवणारच की विजेचा कडकडाट झाला तसे भारत दचकून जागा झाला. त्याने डोळे उघडले. त्रिशाला स्वतःच्या एवढ्या जवळ बघून त्याचे मन थरथरले. त्याने पाल झटकावे तसे त्रिशाला स्वतःच्या लांब केले. भारतच्या झिडकारल्याने त्रिशा भानावर आली. काय झाले भारत? त्रिशा त्याच्या जवळ सरकली तसे भारत 2 पाऊल मागे झाला.
तो भेदरलेला दिसत होता. त्याच्या हातातून काहीतरी चुकीचं घडणार होते, पण निसर्गाने तसं काही होऊ दिले नाही. तो मनातून पुरताच हादरला होता. सॉरी. तिच्याकडे एकदाही न बघता भारत झपाझप पावलं टाकून भर पावसात तिथून निघून गेला. भारत, भारत, लिसन टू मी. भारत, प्लीज स्टॉप. त्रिशा त्याला आवाज देऊ लागली, पण त्याचे डोकं अगदी सुन्न झाले होते, तर कान बधीर. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.